येस, पुन्हा एकदा आपण जॉईन होतोय. पार्ट 2 या चर्चासत्राचा. अभय दादा तुझ्यासोबत. मी कुठे गेलो? मी दिसत का नाहीये? काय कॅमेरा कॅमेरा तुझा बॅक साइड असेल आय थिंक. अच्छा, असं आहे काय? हा, एक सेकंड, एक सेकंड. हा, आलो. हो. हरकत नाही. बेस्ट बॉलर बद्दल बोलत होतो. बेस्ट बॉलरचं नाव आणि का? धीरजचं नाव घेईन मी, कारण का धीरज बरोबर मी खेळलेलो आहे. ओ, 2016ला जेव्हा सेकंड NPL झाले होते तेव्हा माझ्या संघात होता तो. त्याने जर काही गोष्टींकडे जर लक्ष दिलं तो खरंच फार मोठा बॉलर होईल तो. म्हणजे जे माझ्या दृष्टीने मी जो विचार करतोय, कारण का त्याच्याकडे एक चांगला पेस आहे. सगळ्यात मस्त त्याची ऍक्शन वियर्ड असली तरी त्याच्याकडे रिदम आहे. तुम्ही जर बघितलं तो असं लकडी घालून बॉलिंग टाकतो तो, हो. पण तरी त्याच्याकडे रिदम आहे. तो अडखळत नाही. त्याचा रिलीज पॉइंट चांगला आहे त्याचा. बरं, तो कटर्स पण चांगले टाकू शकतो. त्याच्या गोलंदाजीला वेग आहे. जर त्याने थोडंसं फार चांगलं जर लक्ष दिलं व्यवस्थित करून तर तो नवी मुंबईतला नाही, मी म्हणतोय आपल्या या पूर्ण या टेनिस बॉल क्रिकेट मधला फार मोठा बॉलर बनेल. डेफिनेटली. बेस्ट फिल्डर ॲज पर युअर व्ह्यू? राहुल शेट्टी. राहुल शेट्टी. अ, एखादा असा बेस्ट कॅप्टन जो टीमला चांगल्या रीतीने मेंटेन करतो? पुन्हा एकदा continue करू आपण. म्हणतोय एक कॅप्टन जो टीमला चांगल्या रीतीने मेंटेन करू शकतो? कॅप्टन नवी मुंबईतला कॅप्टन असे बरेच जण आहेत, पण कसं आहे माहिती आहे का, कॅप्टन हे 5 ओव्हरच्या गेम मध्ये कॅप्टन्सी फार मॅटर नाही करत. मी स्पष्ट बोलतोय. कारण का तुमच्याकडे वेळ फार कमी असतो, त्याच्यामुळे डिसिजन ठीक आहे. कारण का आजकाल काय तुम्ही कुठलाही बॉलर घ्या, किती चांगला घ्या, तो 15-16 रनचे ओव्हर खात असतो. नाही, परंतु कसं आहे माहिती आहे दादा, आता जे काही खेळाडू घडतायत आणि प्रत्येक टीममध्ये एक नवीन यूथ आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामुळं एका टीमला बांधून ठेवणं, एका टीम सोबत चांगलं कोऑर्डिनेट करणं कोणावर चांगल्या रीतीने जमते तुझ्या नजरेत? विशाल मडवी. विशाल गनसो. त्यानंतर NMPL सोडून सर्वात आवडती स्पर्धा दुसरी ग्रामीण स्कूल? भूमिपुत्राला जी पण टुर्नामेंट होते, भूमिपुत्र मैदानावर ज्या पण टुर्नामेंट्स होतात, त्यात आता प्रवीण म्हात्रे ते आपले ओपन मध्ये ठेवल्यामुळे किंवा ते जेव्हा ग्रामीण ठेवायचे ते पण टुर्नामेंट चांगली मला आवडायची. म्हणजे भूमिपुत्र मैदानावर ज्या काही टुर्नामेंट्स होतात त्या मला खेळायला फार आवडतात. म्हणजे ते फार आपलेपणा वाटतं तिकडे खेळताना. नवी मुंबईमध्ये जर तुला ॲज अ टीम चुजर म्हणून बनवलं तर तू कोणत्या 12 खेळाडूंचा स्क्वॉड बनवशील, ज्यामध्ये 4 बॅट्समन, 4 बॉलर आणि इतर जे आहेत ते ऑलराऊंडर? आणि त्या पद्धतीने तुला जर टीम बनवायची संधी मिळाली तर तू त्या टीममध्ये कोणत्या प्लेयर्स लोकांना टाकशील? आता इमिजिएटली ते क्लिक होणं थोडं डिफिकल्ट आहे, तरी जसं जसं आठवतं मी बोलतो. मे बी टाइम लागेल त्याला. भूषण, नो डाऊट. आणि मी भूषणला लीड करायला देईन ती साईड. भूषण आहे, नमित आहे ॲज अ बॅट्समन 2. तिसरा नंबर राहुल शेट्टी आहे. सोनू आहे. हे 4 बॅट्समन झाले. रवी म्हात्रे ऑलराऊंडरमध्ये घेईन मी त्याला. परत विकी आहे ॲज अ बॉलर. धीरज आहे. आणि मला ते ॲक्च्युली मी सांगू, मला क्लिक होत नाही आहे. म्हणजे प्लेयर्स मे बी मला थोडा वेळ दिला ना तर मी व्यवस्थित दाखवून, कारण का जे माझ्या दृष्टिकोनात आहे ते त्यांचीच मी नाव घेत चाललो आहे. पण नो डाऊट हे सगळे कॅपेबल आहेत. ज्यांची पण नाव घेतलं ते मॅच विनर आहेत, ते कॅपेबल आहेत. पण मला जरा थोडा वेळ दिला ना तर मी बरोबर व्यवस्थित 12 जण मी माझी निवडून तुम्हाला मी पाठवू शकतो.
काही प्रॉब्लेम नाहीये. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुईनगरच्या नगरसेविका तनुजाताई मडवी देखील आपल्या या लाईव्ह चर्चासत्राला पाहतायत, आवडीने पाहतायत. ताई, तुमचं सहर्ष स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. नमस्ते. आणि नमस्ते ताई. ताईंचा एक नमस्ते ताई. प्रश्न आलाय की तुमचा उत्कृष्ट हा. आवडता खेळाडू कोण? माझा ताईंनी प्रश्न विचारला. म्हणजे बरं म्हणजे ओव्हरऑल क्रिकेट की फक्त नवी मुंबई पुरतं मध्ये असं विचारतात त्या. असं काही तसं मेन्शन नाहीये, परंतु त्यामध्ये एवढंच गेले की उत्कृष्ट आवडता खेळाडू कोण? सी मी वीरेंद्र सेहवागला मी फार ॲडमायर करतो. वीरेंद्र सेहवाग. असेच अनेक गमतीदार किस्से आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. आणि टेनिस क्रिकेट सोडून लेदर क्रिकेटमध्ये देखील खूप सारे किस्से आतापर्यंत घडलेत. परंतु आत्ता आपण एक थोडंसं वेगळं फॉर्मॅट चालू करतोय. प्रेक्षकांकडून काही प्रश्न आहेत का, आपण ते पाहूया. कारण की या कार्यक्रमामध्ये आपण असं ठरवलं की प्रेक्षकांचे जे काही प्रश्न असतील थेट ते आपण तुझ्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय, क्रिकेटशी रिलेटेड कोणतेही प्रश्न असेल तर तुम्ही निश्चितपणे विचारा, त्याचं उत्तर अभय वाघमारे तुम्हाला जरूर देईल. तर ताईंचा मेसेज येतोय, अभय हा आमचा आवडता खेळाडू आहे. थँक्यू ताई. तर आतापर्यंत जे खेळाडू मगापासून रिप्लाय करत होते त्यांचे काही प्रश्न आहेत, ते आपण घेण्याचा प्रयत्न करूया. कारण की त्यांनी खूप सारे क्रिकेट तुमच्यासोबत खेळले, तुम्हाला जवळून पाहिले. त्यामुळं हाय मिलिंद. तुम्ही थेट बातचीत करू शकता त्यांच्याशी. एक माध्यम आहे. फेवरेट प्लेअर फ्रॉम नेरूल. थँक्यू. श्रेयस पाटील बोलतोय. अभय दादा, बेस्ट परफॉर्मन्स. वरती एक प्रश्न येतो, फेवरेट प्लेअर ऑफ फ्रॉम नेरूल. सोनू बोललो ना मी. ओके. त्यानंतर बेस्ट परफॉर्मन्स ऑफ इस्माईल. इस्माईल आता जस्ट आमच्याच टीमचा प्लेअर आहे आणि तो आता रिसेंटली याच वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. चांगला आहे, तरुण आहे आणि इंथुझियास्टिक आहे फार. आणि क्रिकेटची जी आवड म्हणतो आपण, तो शब्द मी इथे वापरू शकत नाही, वापरू चालेल, खास म्हणतो त्याला. काही टेन्शन नाही. क्रिकेटची खास असणारा तो प्लेअर आहे. आणि खरं म्हणजे तो मेहनती आहे. सकाळी डिसिप्लिनली येणं, बॉलिंग टाकणं, प्रॅक्टिस करणं, क्रिकेटसाठी वाहून देणं, वेळात वेळ काढून करणं. आता रिसेंटली वाशिगावला जी टुर्नामेंट झाली होती त्याच्यामध्ये त्याने फायनल सोडली, तर सगळ्याच मॅचेसमध्ये चांगली पॉईंट टाकली. त्याच्यामुळे आता रिसेंटली जी 13-14 लॉकडाऊनच्या आधीची जी टुर्नामेंट होती वाशिगावला, त्यात इस्माईलने चांगली पॉईंट टाकली. युके टायगरची इनिंग घाटकोपर. राहुल शेट्टीचा प्रश्न आहे. राहुल मित्रा, मला कधी असं एक्सपेक्टेड नसतं की लोअर डाऊन द बॅटिंग. कदाचित अनुपला तर अनुप आहे ना आता. अनुप आहे ऐकतोय. आम्हाला काहीतरी 45 रन काहीतरी हवे होते, 40-45 रन. आणि आमचे सगळे बॅट्समन म्हणजे सोनू, राहुल, भूषण आऊट झाला होता. आणि मी लोअर डाऊन द बॅटिंगला गेलो होतो आणि 16 बॉल 34 रन मी काहीतरी केले होते. शेवटच्या ओव्हरला 18 रन पाहिजे होते आणि 3 6 नाही, शेवटच्या ओव्हरला 20 का 22 रन काहीतरी पाहिजे होते, तेव्हा मी 3 6 मारले होते. आणि ती मस्त टुर्नामेंट होती ओव्हरऑल. आणि मी अजूनही सांगतो की ती फार मस्त टीम झाली होती. माहीत नाही पुढे का ती टीम व्यवस्थित जेल झाली नाही, पण एक चांगली टीम झाली होती. आणि फार मजा आली ती टुर्नामेंट खेळताना. बॅटिंग अंडर प्रेशर, आणि मला ऑलवेज बॅटिंग आहे ना अंडर प्रेशर करायला आवडतं. जिथे आपण प्रेशर असतो ना तिथे मला ती बॅटिंग करायला आवडते. ती संधी मला मिळालेली युके टायगर्सच्या माध्यमातून. करावेच्या नाईट मॅचमध्ये घनसोली विरुद्ध तुमची मॅच झाली होती, शेवटपर्यंत गेली. अरे बापरे, तो वाईट बॉल नो डाऊन वैतागलेलो आम्ही. तेव्हा पण माझ्या राहुल शेट्टीच्या अगेन्स्ट, घनसोलीच्या अगेन्स्टच मॅच होती. तेव्हा पण माझ्याकडूनच बॅटिंग झाली होती. आणि शेवटच्या ओव्हरला ती ओव्हर आय गेस रवी जाधव टाकत होता.
त्याने भरपूर वाईट टाकले होते आणि शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच आली होती आणि प्रत्येक क्षण असं वाटत होतं की आता गेली मॅच, आता गेली मॅच, आता गेली मॅच, पण लास्ट मोमेंटला आली ती आमच्याकडे. एक कबड्डी प्रेमी DSP आपला प्रश्न विचारतो, अशी कोणती मॅच आहे त्या मॅचमुळे तुमच्या जीवनाला खरोखर वळण मिळालं? मुंबई कस्टमच्या अगेन्स्ट झहीर खानला जेव्हा मी 6 मारला होते त्या मॅच नंतर मला ॲब्सोल्युटली करेक्ट नाही मिळाली आयुष्यात. आणखीन एक मनोज कोणीतरी प्रेक्षक आहेत आपले, ते विचारतात फाउंडेशनसाठी काम करायची इच्छा आहे आणि काय करायचं त्या गोष्टीसाठी. मी नंबर त्या अभयदादांचा याच्यावर टाकणार आहे. त्या गोष्टी आपण पर्सनली अभयदादाला फोन करून हां ठीक आहे, माझा नंबर तुम्ही त्या मी त्याची उत्तर क्रिकेटशी रिलेटेड गप्पा करतो, त्यामुळे त्या नंबर ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन त्यावेळेस मात्र अभयदादाशी तुम्ही दिलखुलासपणे समाजसेवेविषयी बातचीत करा, काही प्रॉब्लेम नाही आणि चांगलं मित्रमंडळी गायडन्स मिळेल तिकडे तुम्हाला. त्यानंतर बेस्ट हेलिकॉप्टर बॅट्समन तुमचा अकॉर्डिंग कोण आहे नवीन? भूषण. एवढा लांब हेलिकॉप्टरने 6 मारणं फार मोठं काम आहे, फार अवघड काम आहे. सेकंड नाही जमत, पण भूषण त्याबद्दल फार तो एक्सपर्ट आहे त्याच्यावर. आणखीन अनेक सारे प्रश्न आहेत. साबव 6 किती वेळा, साबव 6 सिक्सर्स किती वेळा मारले? मी एकदा पण नाही. 6 बॉलमध्ये 5 6 खाल्लेत मी. स्वतः नवी मुंबई टेनिस क्रिकेट अपडेट कडून आपल्याला एक प्रश्न येतो की नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये काय बदल व्हायला हवे, काय चेंजेस? हा एक जीवाभावाचा प्रश्न आहे अभयदादा. मी तर स्वतः म्हणेन या प्रश्नासाठी खास तर मी हे चर्चासत्र ऑर्गनाईज केलं, कारण की तुझ्या इतकं चांगलं उत्तर या चर्चासत्रामध्ये मला नाही वाटत की उत्तर कोणाकडून येऊ शकतं. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये काय बदल व्हायला हवे? हर्षल, बऱ्याच गोष्टी आहेत. आपण फक्त 1-2 गोष्टीकडे लक्ष देऊन चालणार नाही. क्रिकेट हे फार फास्ट होत चाललं आहे, फार फास्ट होत चाललं आहे. पण आपण कुठेतरी सेल्फ डिसिप्लिन होऊन नियोजनबद्ध आयोजन आपलं फार सुपर आहे. मला नाही वाटत आपलं एवढं आयोजन कोण चांगलं करू शकतो, पण नियोजन, वेळेचं बंधन. फॉर एक्झाम्पल 10ची मॅच आहे तर 9:30ला किंवा 9:15ला रिपोर्ट करा तुम्ही ग्राउंडवर. तुम्ही त्या कमिटीशी रिपोर्ट करा. 10ला टॉस झाला पाहिजे. 10ला नाही, 10ला पहिला बॉल पडला पाहिजे. तुमचं क्रिकेट जर तुम्हाला डेव्हलप करायचं आहे तर तुम्हाला डिसिप्लिन राहावं लागेल सगळ्यात पहिलं, आणि हे पहिलं आणि शेवटचं आहे. डिसिप्लिनच्या आधी कोण नाही आहे, डिसिप्लिनच्या नंतरही कोण नाही. आज जर आपण शिस्त जर स्वतःला लावली नवी मुंबईकरांसाठी, तर फार मी तर अंतःकरणापासून सांगतो की सकाळी नका 9चं टाईम देऊ, 10चं द्या, पण 10ला पहिला बॉल हा पडला पाहिजे. तुम्ही ग्रांटेड घेऊ नका की काय फरक पडतो रे, थांबतील ना ते, हे चुकीचं आहे. मग हे क्रिकेट नाही होणार. मग तो आपण कोणावर तरी मेहरबानी केल्यासारखं जबाबदारी झटकून येईल आपली. जर आपण हा बदल केला तर येणाऱ्या पिढीमध्ये तो बदल होईल. येणारी लोकच बघतील आणि येणारी जनरेशन आपलं नाव काढेल, नाही काढलं पण ॲटलिस्ट आपण आपल्या उतरत्या वयामध्ये एक चांगलं क्रिकेट बघण्यासाठी मैदानात गेल्यानंतर आपल्याला अंतर्मनापासून आनंद होईल की अरे हे डिसिप्लिन आम्ही आमच्या काळात आणलेलं ते आज होतं. ते कोणाला सांगायची गरज नाही आहे ना. त्याच्यामुळे शिस्त हा फार मोठा फार मोठी जमेची बाजू आहे. जर आपण शिस्त लावली टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, आपण स्वतःला सेल्फ डिसिप्लिन झालो, तर मी सांगतो ना, हा एकच आहे मुद्दा की ज्याच्यामुळे सगळं नवी मुंबईचं चेहरामोहरा बदलून जाईल, सगळा चेहरामोहरा बदलून जाईल. कारण की आपण बघतो अभयदादा, कल्याण डोंबिवली विभाग असेल, रायगड विभाग असेल, या विभागांमध्ये आपल्याला ज्यावेळेस क्रिकेट खेळायला जावं लागतं त्यांच्या नियमाप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. आणि असं वाटतं नवी मुंबईमध्ये देखील या गोष्टी व्हायला हव्या. 9:30ला पहिला चेंडू पडतो म्हणजे पडतो. मग तुम्ही कुठून येता, कोणत्या गावातून येता, हे मॅटर नाही करत. हे तुम्ही ठरवायचं. कधी कधी तर या गोष्टीवरून टीम्स बाद होतात. मग असं काहीतरी नवी मुंबईमध्ये परिवर्तन व्हायला हवं का?
मला असं वाटतं ना हर्षल, की आपण या सगळ्या गोष्टी का कराव्या, म्हणजे की आपण बाद करण्यामुळे म्हणजे आपण पनिशमेंट देण्यासाठीच का विचार करावा. पनिशमेंट का असायला पाहिजे. जिकडे चुकतो तिकडे पनिशमेंट असते, पण आपण जर चुकच नाही केली तर. बरोबर. आज तुम्हाला माहिती आहे बघा, आज क्रिकेट खेळायला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. मी तर फार मोठी गोष्ट स्वतःला भाग्यवान समजतो, की मला इतके करोडो लोक आहेत पण त्याच्यापैकी मला क्रिकेट खेळायची संधी मिळते, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. तर आपण हे पेनल्टी देणं, शिक्षा देणं किंवा मग इनडिसिप्लिन ऍक्शन घेणं हे करण्यापेक्षा डिसिप्लिन, अरे फक्त तुम्हाला मॅचच्या आधी तर यायचंय, तुम्हाला कुठे काय तिथे येऊन गाय बैल तुम्हाला चरायला लावणार आहे. बरोबर बरोबर. कारण की काही वेळा असं होतं की ऑर्गनायझर्स लोक देखील स्ट्रिक्ट राहत नाही. ऑर्गनायझर्स लोकांना कुठेतरी मला वाटतं यामध्ये कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. कारण की ऑर्गनायझर्स लोक त्यावेळेस मात्र असं बोलतात की चला ठीक आहे, आपल्या जवळची टीम आहे त्यामुळे झाला उशीर 5-10 मिनटं किंवा अर्धा तास तरी मॅनेज करून घेतलं जातं. तर मला तर वाटतं तसं नाही व्हायला पाहिजे. हे चुकीचं आहे. कुठल्या एका, मी बोलू ना, क्रिकेटपेक्षा कोणी मोठं नाही, क्रिकेटच्या कोण आधी नाही, क्रिकेटच्या नंतर कोणी नाही. क्रिकेटच सगळं काय. आपण क्रिकेटला जर रिस्पेक्ट करतोय तर आपण या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यात साईडला ठेवल्या पाहिजे, की कोण येतोय, प्रमुख पाहुणे येत आहेत, मग तो कुठला तरी आमदार येतोय, कोण खासदार येतोय, कोण फिल्म स्टार येतोय, काही गरज नाहीये. हे नवी मुंबई, तुम्ही त्या आमदार खासदार मंत्र्याला किंवा एखाद्या खेळाडूला किंवा एखाद्या सिनेमाला मॅच चालू नंतर सुद्धा तुम्ही त्याला बसवू शकता आरामची. त्याला चहा पाणी नाश्ता कोल्ड्रिंक पाजा, सँडविच खायला घाला, त्याला हार तुरे काय द्यायचे ते द्या, पण मॅच 10ची 10 चालू कर. बरोबर. एक आता मी बोलणारच होतो इतक्यात अनुपने तो मुद्दा छेडला. नवी मुंबईमध्ये वाशी जुहगावची गावदेवीची स्पर्धा महेंद्रदादा पाटील ते खूप चांगल्या रीतीने हँडल करतात. बघा, पहिला चेंडू 9:58 किंवा 9:59 किंवा 10 त्यापेक्षा जास्त कधी होत नाही. जर झाला तर समोरील जी टीम उपस्थित नसेल तिला पॅनलाइज केलं जातं आणि त्या भीतीने असंख्य संघ जे आहेत ते निश्चितपणे लवकर येण्याचा प्रयत्न करतात आणि मी तर सांगतो पोहोचतात. तर असं काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घेणं गरजेचं आहे मित्रांनो. नक्कीच तुम्ही स्ट्रिक्ट राहा, तुम्ही डिसिप्लिन राहा, पण ही भीती तुम्ही कितपर्यंत ठेवणार आहे. बरोबर. तुम्हाला कुठेतरी चेंज. आज मला सांगा ना, तुम्हाला शाळेत एकदा घंटा वाजल्यानंतर शाळेत घ्या, तुम्ही 10ची शाळा तुम्ही 11 वाजता जाऊन बसू शकता का? मग तिकडे पण करा ना. तुम्ही कॉलेजला असं करू शकता का? किंवा तुम्ही फ्लाईटचं म्हणा ना, तुम्हाला इंटरनॅशनल फ्लाईटला तुम्हाला 3 तास आधी जावं लागतं चेक इन करण्यासाठी, तुम्ही जाऊ शकता 1 तास आधी. बरोबर. जिथे ही तुम्हाला शिस्त ही सगळीकडे समान असली पाहिजे. एवढं सगळं करण्यासाठी कोणती संघटना पकडा किंवा कोणती टीम पकडा, ऑर्गनायझेशन पकडा, त्यासाठी एक अशी बेसिक कमिटी असायला हवी. त्या कमिटीबद्दल तुमचं काय? आपली नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची आपली कमिटी आहे. मिलिंद पाटील आहे त्याच्यामध्ये, बाकीची लोक आहेत, भूषण आहे, कुणाल दाते आहे, बरीच लोक आहेत आणि ते करतायत, चांगल्या पद्धतीने काम करतायत. पण आपण पण त्याला सपोर्ट केला पाहिजे, त्या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे. हे बघा, हा सांघिक आहे. आज नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट हे कुटुंब आहे, एक संघ आहे. सगळ्यांनी एक दुसऱ्याबद्दल विश्वास दाखवला पाहिजे. आपण सगळेच मिळून सगळं काही करू शकत नाही, किंवा म्हणजे आपण संघटनेमध्ये सगळेच तर येऊ शकत नाही. जी काही मोजकी 10-12 लोक आहेत त्यांच्या डिसिजनला आपण जर का सपोर्टच केला नाही आणि प्रत्येक वेळेला आपण जर आडकाठी केली की नाही हे चुकीचं आहे आणि ते चुकीचं आहे, मग हे शिस्त लागणारच नाही. मग कुठे ना कुठेतरी आपल्याला आपण आहे त्या एरे माझ्या मागल्या होणार. मग आहे आपण तिकडे ते बोलतो ना, सर्कल हे गोल असतं, हे आपण फिरून फिरून तिकडेच येणार. पण आता हे जे काही सिनियर जे काही लोक नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे नियम घेत आहेत, ज्याच्यामध्ये ग्रामीण असतील, शहरी असतील, त्या नियमांना आपण फारसं त्यांचं उल्लंघन न करता त्याला सपोर्ट करून कसं काय आपण स्मूथली ही संघटना चालेल येणाऱ्या काळात आपण खेळता खेळता नवीन तरुण पिढीला पण कसं आपण मार्गदर्शन करून येणाऱ्या काळात नवी मुंबईचं टेनिस क्रिकेट हे चांगल्या लेवलला घेऊन जाऊ, हे मनात जर ठेवलं ना प्रत्येकाने तर हे सहज शक्य आहे. तुमचा जर विचार करायचा झाला तर नवी मुंबईमध्ये आपण असंख्य स्पर्धा वगैरे पाहतो, तुम्ही स्वतः खेळता देखील, परंतु असं कधी कधी होतं की म्हणजे बऱ्याचशा स्पर्धामध्ये टीम्सवरती पॅनल्टी केली जात नाही आणि मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळं त्या टीम्स कधी कधी असं होतं की त्या टीम मी नाही म्हणू शकत. हां,
मी हे नाही म्हणू शकत की ते कधी जाणून बुजून करतात किंवा काय, परंतु ते हॅबिच्युअल झालं. हे कुठेतरी थांबायला हवं माझ्या तर मतात. 100% थांबायला पाहिजे. मी 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 तेच तर म्हणतो ना, इथे तर शिस्त, आपण किती शिस्तबद्ध याच्यातूनच कळतं. म्हणून तर तुम्हाला मी उदाहरण दिलं ना, की आपण शाळेत आपल्या मुलांना तसं पाठवू शकतो का, स्वतः जाऊ शकतो का, एअरपोर्टवर आपण जाऊ शकतो का, 3 तास बोलल्याच्या आधी आपण 1 तास जाऊ शकतो का. तर मला असं म्हणतं की शिस्त ही वेळ, वस्तुस्थिती आणि परिस्थिती बघून नाही, शिस्त ही शिस्त असते. बरोबर. आज लॉकडाऊनमध्ये तुम्ही फिरू शकता का बाहेर? ते पण मग ही एक शिस्तीचा प्रकार आहे ना. आज 2 महिने तुमच्या माझ्यासारखा माणूस घरात बसलेला आहे. ही शिस्त शक्य आहे, सगळ्यांना लागू शकते, फक्त ते आपण आत्मसात केली पाहिजे. या चर्चासत्रामध्ये एक अति महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या यंगस्टर्स लोक क्रिकेटकडे खूप ओढली गेली आहेत. त्यामुळं यंगस्टर लोक क्रिकेट या तत्वाला जास्त प्राधान्य देतात. त्यामुळं होतं असं की शाळा, कॉलेजेस, जॉब या गोष्टींकडे कधी काही वेळा दुर्लक्ष केलं जातं आणि फक्त क्रिकेट या गोष्टीकडं वेळ लागलं जातं. त्याबद्दल यंगस्टर लोकांना काय सल्ला द्या? मगाशी आपला तो प्रश्न झाला होता की क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट हा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे, नो डाऊट. हो. पण हे 100% उपजीविकेचं साधन नाही होऊ शकत. त्यासाठी तुम्हाला ना चांगलं शिक्षण घ्यावं लागेल. चांगलं शिक्षण घेता, आणि ते सहज शक्य आहे. चांगलं शिक्षण घेता घेता तुम्ही टेनिस बॉलही खेळू शकता. चांगलं शिक्षण घेता घेता तुम्हाला कॉलेजच्या संघातून संधी मिळू शकते. तुम्ही युनिव्हर्सिटीजला खेळू शकता. तिथून तुम्हाला काही जॉब ऑफर्स येऊ शकतात. चांगलं शिक्षण घेताना तुम्हाला स्वतःबद्दल एक आपण या आयुष्यामध्ये एक माणूस म्हणून घडताना आपण ॲज अ करिअर ओरिएंटेड आपण काय केलं पाहिजे, या गोष्टी आपण प्लॅन केल्या पाहिजेत. आणि मी असं म्हणत नाही की क्रिकेट खेळा ना, अरे 40-45 नाही 50-60पर्यंत क्रिकेट खेळा. पण क्रिकेट हे प्रोफेशन आहे, हे फार लिमिटेड आहे. आणि तुम्हाला उपजीविकेचं साधन म्हणून क्रिकेट हे तुम्हाला आयुष्यभर, टेनिस बॉल क्रिकेट पोसू शकत नाही. तुम्हाला एक कॉन्क्रीट काहीतरी लागणार, बेस लागणार आहे. त्याच्यावर तुमचं शिक्षण असेल किंवा इतर काही गोष्टी, बाकीचे काही कोर्सेस असतील ते तुम्ही करू शकता. तुमच्या वाशी बॉईज टीमबद्दल ऐकायला आवडेल, कारण की ती टीम, ज्या टीममधून तुम्ही सध्या खेळता टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, त्या टीमबद्दल ऐकायला आवडेल का? त्या टीमच्या आठवणी, त्या टीमचे किस्से भरपूर, असंख्य किस्से आहेत, असंख्य लोक जोडलेली आहेत. आणि मी पुन्हा एकदा नाव घेतोय की वाशी बॉईज संघातून म्हणजे एकनाथमुळे माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. एकनाथ जाधव एकू, आणि तो पार्टनर झाला. त्याच्यावर बॅटिंग करणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती. त्याच्यावर खेळायला मिळणं, त्याच्यावर बॅटिंग करणं. आजही आम्ही दोघं ओपनला जातो. तो काय थकणार मला वाटत नाही 10-15 वर्ष. त्याच्यामुळे तो एक वेगळं असं बघा. तुम्ही जे एका टीमशी रिलेटेड, तुम्ही एका टीमशी तुम्ही जोडले घेता ना, तेव्हा तुम्ही एक कुटुंब तयार होतं, बरोबर, ऑटोमॅटिकली. आणि हे कुटुंब बांधायचं काम आमचं संजय चौगुलेने चांगल्या पद्धतीने केलं. जे आमचे मॅनेजर आहेत, जे टीम आमची बघतात सर्व काही, एक संघ करून 2000 पासून मी वाशी बॉईज संघाचं मी प्रतिनिधित्व करतोय. बरेच जुने जाणते खेळाडू आहेत. मी बोललो ना, अनिल जाधव आहे, संदीप सुर्वे आहेत, सुरेश लाल आहे, सूर्य नावाने, अजय डोंगरे, संजय डोंगरे, प्रकाश शिंदे आहे, दीपू खन्ना आहे, आमचा गुड्डू आहे. म्हणजे गुड्डू पण काय मला वाटत नाही आज दमे लावून 15-1 वर्ष. त्यामुळे या संघातून खेळताना किस्से तर भरपूर आहे. क्रिकेटिंग किस्से भरपूर आहे, क्रिकेटच्या बाहेरचे किस्से भरपूर आहेत. आता रिसेंटली आम्ही वाशीगावमध्ये आम्ही रनरअप आलो होतो. पण मी तुम्हाला एक सांगतो, आमची टीम पण फार कन्सिस्टंट नाही आहे. म्हणजे मी तुमच्या माध्यमातून एकदम खरं बोलतो आहे. कन्सिस्टंट याच्यासाठी नाही, कारण का परत अगेन एकत्र प्रॅक्टिस न करणं, इनडिसिप्लिन म्हणण्यापेक्षा, की कारण का आमच्या ह्याच्यामध्ये अर्धे मुलं शिकत आहेत, अर्धे जॉब करत आहेत. त्याच्यामुळे, आणि मी बोलू ना, एका विशिष्ट लेवलनंतर, एका विशिष्ट वयानंतर तुम्हाला प्रायोरिटीज चेंज कराव्या लागतात. क्रिकेटपेक्षा तुम्हाला तुमच्या घराकडे काय मिळतं आहे का, 2 पैसे मिळत आहेत का, ह्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळे वाशी बॉईजमध्ये मी अजूनही खेळतोय. मी पण माझ्या अकॅडमीज, माझे सगळे कामधंदे सांभाळून मी करतोय. त्याच्यामुळे असं नका समजायला पाहिजे की अरे वा, वाशी बॉईजमधून खेळलो किंवा टेनिस बॉल खेळलो म्हणजे सगळं मिळालं, असं काही नसतं.
एक्झॅक्टली. थोडंसं चेंज करतोय तुमच्या फ्युचर फर्स्ट फाउंडेशन बद्दल जाणून घ्यायचं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने. त्या संस्थेची निर्माणता, ती संस्था कशी निर्माण झाली आणि ती त्या संस्थेमध्ये एक्झॅक्टली काय कार्य होतं? सी मी ही संस्था ना 1918 बोलते, 2018ला ही मी संस्थेची स्थापना केली. आपले आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब आहेत, त्यांच्या मी उपस्थितीत ह्याची मी स्थापना केली होती. मनात एकच होतं की वडिलांनी आयुष्यभर समाजासाठी बरेच काही केलेलं आहे, त्याच्यामुळे मी पण असं काहीतरी करू की ज्याच्याकडून एक संस्था सुरू करू ज्याच्याकडून आपण गरीब गरजू लोकांना याच्या माध्यमातून कुठेतरी फायदा होईल. आणि दीड पावणे 2 वर्ष झालं ही संस्था चालू केली आहे. आणि संस्थेचं उद्दिष्ट एकच होतं की गोरगरिबांची सेवा करणं, निस्वार्थपणे करणं आणि कुठेतरी वडिलांचं नाव टिकून राहणं. आणि आपण पण समाजासाठी काहीतरी देणं आहे. क्रिकेट खेळण्याच्या क्षेत्रापासून थोडं वेगळं काहीतरी केलं पाहिजे. कदाचित मला बघून कोण लोक ॲडमायर करतील, इन्स्पायर होतील. पण मी बोललो ना, घरूनच हे सगळं आलेलं आहे. माझी आई, माझ्या बहिणी, माझे वडील यांनी समाजासाठी फार वारंवार केलेलं आहे, ते मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकली ते माझ्या मनात बिंबलेलं आहे. कारण की असं होतं की असं कधी कधी वाटतं का की क्रिकेट आणि हे जे तुमची समाजसेवा आहे, बाकी जे तुम्ही करता आता फ्युचर फर्स्ट फाउंडेशनच्या माध्यमातून, भविष्यामध्ये क्रिकेट सोडून कधी असं राजकारणाकडे वळण्याची इच्छा आहे? सी असं प्लॅनिंग तर नाही आहे, पण नक्की जर संधी मिळाली तर नक्कीच करीन. कारण का सी कुठेतरी क्रिकेट माझं थांबणार आहे, कुठेतरी मला थांबवावं लागेल, शरीराच्या वयोमानाने म्हणा किंवा कुठल्याही मानाने म्हणा. आणि हां, नक्कीच मला आवडेल की जर संधी मिळाली तर नक्कीच मी राजकारणाकडे वळीन. कारण की जे आपले बाकीचे क्रिकेटर आहेत, यतीन भोईर, राजू शेट्टी, हे लोक सांगत आहेत की वाटत तर नाही की अजून तरी 10-15 वर्ष तू थांबशील क्रिकेटसाठी. नाही, मी म्हणलं ना की मी माझे कामधंदे, व्यवसाय, मी माझं सगळं करूनच मी क्रिकेट खेळणार आहे. त्याच्यामुळे क्रिकेट हा मी म्हटलं माझ्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. आज क्रिकेट आहे म्हणून मी आहे, क्रिकेट आहे म्हणून माझा परिवार आहे, आणि क्रिकेट आहे म्हणून तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतलाय. अदरवाईज त्यामुळे क्रिकेट हे माझ्या कधीच म्हणजे माझ्या जेव्हा मी या जगातून जाईन तेव्हाच माझं क्रिकेटचा अंत होणार आहे. क्रिकेट खेळण्यातून म्हणण्यापेक्षा क्रिकेटशी रिलेटेड गोष्टी मी सदैव करतच राहणार आहे. क्रिकेट ॲज ए क्रिकेटर, आणि त्यामध्ये मी जास्त उल्लेख करेन की ॲज ए फिटनेस कोच म्हणून मलाही तुमची मुलाखत घ्यावीशी वाटली. आणि डेफिनेटली एक चांगला वक्ता देखील तो आहे, चांगल्या रीतीने मार्गदर्शन संपूर्ण खेळाडूंना करू शकतो हे मला खरोखर वाटलं होतं. आणि आज ते सत्यात उतरले मी तर म्हणे. खूप चांगलं मार्गदर्शन तुझ्या माध्यमातून दिलं जातं. प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की अभय वाघमारेकडून मला टिप्स हव्यात, बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, समाजकारणाच्या असेल, फिटनेसच्या असेल, लेदर क्रिकेटच्या असतील, प्रत्येक बाबतीत आज अभय वाघमारे एक सक्षम व्यक्ती म्हणून उभा आहे. तर या संपूर्ण जीवनासाठी काय संदेश देशील की राजकारण, क्रिकेट या सगळ्या गोष्टी समतोल ठेवून देखील आणखीन काय करता येईल? सी मी 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 पुन्हा एक सांगतो की जर तुमच्यामध्ये जर शिस्त असेल, तुमच्यामध्ये ती अंतर्मनाला राहायला पाहिजे. ती काय कोणी लावलीच पाहिजे अशातला काय भाग नाही. शाळेमध्ये आपण तरुण सगळे मस्ती करू असतो, कोण गप्प बसतं. पण त्यातल्या त्यात आपण जेव्हा मैदानावर उतरतो, मैदानावर आपण फक्त आपलं देह नसतं, आपलं शरीर नसतं. आपण एखाद्या संघाला, एखाद्या गावाला, एखाद्या शहराला, एखाद्या तालुक्याला, एखाद्या जिल्ह्याला, एखाद्या राज्याला, एखाद्या देशाला आपण रिप्रेझेंट करत असतो. ती रिस्पॉन्सिबिलिटी असते, ती रिस्पॉन्सिबिलिटी असायला पाहिजे. मी आजही सांगतोय, मी आजही मैदानात उतरताना माझ्या अंगावर काटा येतो, आजही. तेव्हा आत्ताही तुझ्याशी बोलताना माझ्या अंगावर काटा आला. ती भावना माझ्या जीवनातून जेव्हा जाईल ना, तेव्हा क्रिकेट संपेल असं मी म्हणणार. कारण का मी जेव्हा फील्डवर प्रश्न येतोय अभय सर, एक खेळाडू कसा पुढे जाऊ शकतो लेदर क्रिकेटमध्ये? स्कूल लेवल पासून काय काय लेवल खेळायला लागतील, कुठे कुठे परफॉर्मन्स करावा लागेल, आणि अजून काय आहे त्याबद्दल थोडंसं एक्सप्लेनेशन.
स्कूल लेवल डेफिनेटली मॅटर करतो. कारण का स्कूल संघातून जेव्हा तुम्ही शाळेच्या संघातून तुम्ही खेळता, तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म, रेडी प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळत असतो. त्यात तुम्ही परफॉर्मन्स केल्यानंतर गाईड शील्ड आहे, हॅरी शील्ड आहे, अंडर 14, अंडर 16मध्ये आय गेस षटकार ट्रॉफी आहे, अंडर 19ला स्पोर्ट्स स्टार आहे. ही स्टेप आहे ही शाळा ही सगळ्या गोष्टींचं शिकवण देणारी संस्था आहे शाळा. त्याच्यामध्ये तुम्ही एक माणूस म्हणून तुम्ही एक शिक्षण घ्यायचं म्हणा, स्पोर्ट्समध्ये तुम्ही कसं ग्रूम होता हे. पण डेफिनेटली की मी सांगतोय की तुम्ही जर सिन्सिअर असाल, तुमच्यामध्ये जर सिन्सिअरिटी असेल, तर तुमची क्वालिटी आणि तुमचा परफॉर्मन्स फार मॅटर करत नाही, की तुमचा टॅलेंट मॅटर करत नाही. तुम्हाला मी सांगतो किस्सा की मी पहाटे 4 वाजता उठलो आहे. आता रिसेंटली पण म्हणजे 4:15 उठून 5ची ट्रेन पकडून मी गिरगावला नुसतं धावायला जायचो. मी आता रिसेंटली बोलतो आहे अनु, एक 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट करतो. पारसी जिमखाना जेव्हा खेळत होतो मी गिरगाव चौपाटीवर धावायला जायचो पहाटे ट्रेन पकडून. आणि येऊन मग दमलेलं असायचं. एक तर ते सँड रनिंग आणि वाळूवर धावणं, बीचच्या ह्याला फिटनेस करणं, सतत स्वतःला काहीतरी सांगणं. पण मी सांगतो ना, हे करता करता पण यशच आलं अशातला भाग नाही ना, अपयश पण आलेलं आहे. शाळेतून खेळताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी आत्मसात कराव्या लागणार. तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळाला पाहिजे, चांगला कोच मिळाला पाहिजे. आणि मी आज तुमच्या माध्यमातून सांगतोय की सगळ्यात जास्त म्हणजे तुम्हाला चांगले मित्र भेटले पाहिजे, जे निर्व्यसनी असतील, जे चांगले गाईड करणारे असतील, तुमच्या पडत्या काळात तुम्हाला आधार देणारे असतील, तुमच्याबद्दल त्यांना विश्वास असेल. कारण का आपण परिवारासोबत काही गोष्टी शेअर करत नाही, ते आपण आपल्या मित्रांबरोबर शेअर करतो. आणि आपल्या बाहेरच्या दुनियेमध्ये सगळ्यात जास्त माहिती आपल्या मित्रांना असते. त्याच्यामुळे शाळेतल्या मित्रांपासून जी प्रवास सुरू होतो तो तुमचा अंडर 14, अंडर 16, स्पोर्ट्स स्टार, षटकार, अंडर 19, ज्या छोट्या छोट्या अनुप आपल्या नवी मुंबईमध्ये पण सेंटर्स आहेत, त्याचे अंडर 14 आणि अंडर 16चे सिलेक्शन्स होतात. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सांगेन कशी असते काय असते. पण नवी मुंबईमध्ये शालेय स्पोर्ट्स स्पेसिफिकली क्रिकेट हे फारसं नाही आहे. त्याच्यामुळे नवी मुंबईतून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला अंडर 14, अंडर 16चे सेंटर्स कॅम्प लागतात MCAची मे महिन्यात, एप्रिल-मे महिन्यात. ते आपण अटेंड करून मी तुम्हाला त्याची माहिती मी एक वेगळ्या सत्रामध्ये तुम्हाला नक्कीच देईन मी त्याची. डेफिनेटली त्यासाठी आपण फेस टू फेस चर्चासत्र एक घेणार आहोत. तो इंटरव्ह्यूला समोरासमोर असेल आणि त्या चर्चासत्रामध्ये निश्चितपणे या गोष्टी म्हणजे प्रोफेशनल क्रिकेटसाठी काय करायला हवं आणि इव्हन हेल्थ टिप्ससाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या आपण त्या चर्चासत्रामध्ये नक्कीच घेऊ. अभयदादा, त्यासाठी नक्की तयार राहा. मी आतापासूनच तुम्हाला त्या गोष्टीला सूचित करतो. 100% की छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, बॅटिंग टिप्स, बॉलिंग टिप्स, ज्या तुझ्याकडून अनेक खेळाडू घेऊ इच्छितात. आता जसं यतीन भोईर आपल्याला विचारतो की बॅटिंग टिप्स काय देईल, थोडक्यात काय बॅटिंग टिप्स तुझ्याकडे असतील ज्या थोडक्यामध्ये बोलल्या जाऊ शकतील. बॅटिंगमध्ये एकच आहे, टेनिस बॉलमध्ये तुम्हाला आता प्रॉब्लेम असा झाला आहे की तो बॉल असा आहे ना की प्रत्येक बॉल आपल्याला सिक्सच मारायचा वाटतो. पण तसं न करता जर तुम्ही बॉल टू बॉल जर तुम्ही विचार केला की हा बॉल असा पडला आणि ह्याची दिशा तीच आहे, ही जरुरी नाही ना. तो समोरचा बॉलर तुम्हाला मार खाऊन घेण्यासाठी तर तो आला नाही घरातून, तो पण मॅच जिंकण्यासाठी आलाय, तो पण परफॉर्मन्स द्यायला आलाय. समोरच्या व्यक्तीला, समोरच्या बॅट्समनला तो कसं काय गंडवेल, कसं काय त्याची ताकद लावेल तो दाखवणार आहे. तर त्याला पण रिस्पेक्ट केली पाहिजे. तर एखादा चांगला बॉल आहे तर तुम्ही सिंगल काढून खाली जा, समोरच्या बॅट्समनला आहे का. आणि मी मला छोटी एक ओव्हरची पार्टनरशिप झाली पाहिजे, की तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचा टार्गेट काय आहे, तो तुम्ही कसा चेस करणार आहात. किंवा तुमची पहिली बॅटिंग असेल तर तुम्हाला तो सेट कसा करायचा, तुमची स्ट्रेंथ काय. आणि ऑलवेज आहे ना स्वतःवर बिलीव्ह करा. बाहेरून बरेच जण आवाज देतात, अरे असं कर, अरे तसं कर, अरे हे कर ते कर. पण तुमची इनर स्ट्रेंथ, तुमच्या आतून जो पाहिजे की हा बॉल मी डिफेन्सच केला पाहिजे, की हा बॉलला मी 1 रन काढला पाहिजे, किंवा हा बॉल 6 मारायचा. तर कधी कधी सिच्युएशन अशी असते की मग आपल्याला ते जाणून बुजून तो बॉल मारावा लागतो. मग तेव्हा त्यासाठी तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस केली पाहिजे. एखादा शॉट जर तुमचा डेव्हलप करायचा आहे तर तुम्हाला वारंवार ती प्रॅक्टिस केली पाहिजे. तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो मी.
1995-96ला सचिन तेंडुलकर वर्ल्ड कपला मागून बोल्ड झाला होता जयसूर्याला पॅट स्वीप ओके. करताना. आणि त्याच्यानंतर आपली 97 साली काहीतरी 96-97ला त्याची आपली ही होती, श्रीलंका टूर होती. ओके. सचिन तेंडुलकरने सगळे लेफ्ट आर्म स्पिनर बोलवलेले, रफ पॅच बनवलेला आणि सगळ्यांना सांगितलं पायात टाका, आणि त्याने पॅडल स्वीपची प्रॅक्टिस केली होती. म्हणजे सचिन तेंडुलकर सारखा देव माणूस सुद्धा एखादा शॉट डेव्हलप करण्यासाठी तासन तास प्रॅक्टिस करतो, तासन तास. का तर फक्त तो शॉट डेव्हलप होण्यासाठी. आणि तो शॉट फक्त तुमच्या शरीराला, तुमच्या मेंदूला पण त्या शॉटची सवय झाली पाहिजे ना. तुम्ही उठून तर एका अहोरात्री तो डेव्हलप नाही करू शकत. तुम्हाला ती सवय झाली पाहिजे, तुम्हाला सवय झाली पाहिजे, आणि तो वारंवार तुम्ही तो शॉटची प्रॅक्टिस करा. आणि सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही कंट्रोल करायला शिका. यतीन, कंट्रोल करायला शिक रे बाबा. कारण की कसं आहे माहितीये का दादा, असंख्य अशा गोष्टी घडतात. ही गोष्ट एक बरोबर आहे की एखादी गोष्ट शिकण्यासाठी त्याच्या मागे दिवसेंदिवस लागावं लागतं. एका रात्रीत ही शक्य नाहीये, हे निश्चित गोष्ट आहे. अभय दादा, चांगले प्रसंग जीवनात येतात, वाईट प्रसंग देखील येतात. क्रिकेट खेळताना आयुष्यात कोणता वाईट अनुभव आलाय? भरपूर. किती सांगू? एखादी लेदर क्रिकेट सोडून टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नवी मुंबईमध्ये. टेनिस टेनिस बॉलचेच बनतोय मी. नवी मुंबईमध्ये 2006 12 डिसेंबर 2006. ठीक आहे. दिव्यागावला स्मशानभूमी आहे. ओके. स्मशानभूमीला मैदान आहे, आणि तिकडे सारसोळे बरोबर आमची मॅच होती. वाशी बॉईज वर्सेस सारसोळे. आणि वाशी बॉईज आणि सारसोळे जे जुने जाणते लोक, त्यांना माहिती आहे, साप मुंगी सारखी मॅच, इंडिया पाकिस्तान तशी मॅच असायची आमची. आणि देवनाथ मडवीने का उदयचा बॉल मिड विकेटला मारला, आणि मी काउच कॉर्नरला फिल्डिंगला होतो. आणि माझा पाय त्या अनइव्हन सरफेस होतो, पाय माझा खड्ड्यात गेला, ट्विस्ट झाला, ती कॅच पकडली मी, आणि मी बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेलो. 6 गेला तो बॉल. आणि मला काट 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 आवाज आला, पण कळलं नाही. आणि जेव्हा मी उठायचा प्रयत्न केला तेव्हा मला उठणं नाही, मला त्या पायावर उभं राहणं सुद्धा अशक्य होतं. नंतर मला कळलं की काहीतरी मेजर झालेलं आहे. शूज काढता येत नव्हता, एवढा पाय सुजला होता. मॅच झाल्यानंतर मी पीकेसी हॉस्पिटलला गेलो. तिकडे शूज लिटरली तो वेगळ्या लेस कापून मला तो काढावा लागला. पाय भरपूर सुजला होता. त्या पायामध्ये 3 फ्रॅक्चर आले. डाव्या पायामध्ये 3 फ्रॅक्चर आले. त्याच्यानंतर माझा तो एंटायर क्रिकेट सीझन गेला. त्याच्यानंतर मग बऱ्याच टुर्नामेंट मिस झाल्या. ऑल इंडिया T20 पण त्याच्यामुळे मिस झाली, आणि बऱ्याच ए डिव्हिजनच्या टुर्नामेंट पण मिस झाल्या. त्याच्यानंतर मग रिसेंट 2017ला इकडे सुयोग स्मृती 3 फेब्रुवारीला जी टुर्नामेंट होते सुयोगच्या नावाने, हो. तिथे बॅट ड्रॅग करताना माझा शोल्डर हे झाला होता. तो बायसेप टेंडन पूर्ण हे झाला, त्याची सर्जरी करावी लागली. ते माझे 6 महिने गेले. असे बरेच आहे. पण मी या इंजरीजला फार इझिली घेतो. म्हणजे असं ठीक आहे, इट्स अ पार्ट अँड पार्सल. म्हणजे याला वाईट अनुभव असा नाही म्हणणार, हा अनुभव आहे. हा वाईट आहे की चांगला आहे हा तो काळ ठरवतो. बरोबर. एक गोष्ट मला ज्ञातीने आठवते. मी ही गोष्ट कधी कधी मी मित्राटाही विचारतो किंवा माझे सहकारी असतात त्यांना देखील सांगतो की अभय, झुगावच्या आत्ताच्या स्पर्धेमध्ये तुझ्या हाताला इंजुरी होती, तर त्या इंजुरीमध्ये देखील तू बॉलिंग करत होतास. ते कसं काय? कारण की इतका क्रिकेट वेडा मला नाही, मी कधी पाहिला नाही की एखाद्या क्रिकेटर मध्ये वेड असतं क्रिकेटचं. एवढं कुठून येतं आणि एनर्जी कुठून येते? नाही, हाताला लागलेलं असताना बॉलिंग करणं. माझा डावा देव आताही बघू शकता तुम्ही, अजूनही फ्रॅक्चर आहे बघा इथे. अच्छा. हा, तर ऑनफिल्ड इंजरीज होती मला. डावात फ्रॅक्चर असल्यामुळे डॉक्टरांना आधी विचारलं की डॉक्टर मग अशी अशी टुर्नामेंट आहे, खेळू का? तर डॉक्टर बोलले नको खेळू, कारण का एकदम फ्रेश इंजरी आहे, 3-4 दिवसच झाले होते. ते बोलले की नको खेळू, मेजर इंजरी, अजून इंजरी वाढू शकते, येणाऱ्या काळात टाइमशीट पण होत्या मॅचेस. तर मी बोललो डॉक्टर एकदा प्रयत्न करतो ना. तर ते डॉक्टर माझे जुने आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की हा काय ऐकणाऱ्यापैकी नाहीये. ते बोलले ठीक आहे खेळ म्हणून, आणि बॅटिंग करू नको. बॅटिंग तर शक्यच नाही म्हटलं. तर सकाळी सेक्टर 1च्या ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस केली मी की बॉल टाकताना मग हात दुखतोय का, रोटेशन मध्ये दुखतोय का, जर्क
मग जबरदस्ती जर्क देऊन बघितला तर मला दुखला नाही ते. हलकासं पेन होतं, पण आपल्यात तेवढं पेन बेअर करण्याची क्षमता असते. तर मी मग संजू आमचा जो आहे मॅनेजर त्याला बोललो की मी खेळणार आहे म्हणून. आणि मला माहिती होतं ना, कारण का डावा हात काय यूज होणार नाहीये आणि काय कॅचेस पकडायला मिळणार नाही का, बॅटिंग करायची नाही, येऊन गपचूप आपल्या 1 ओव्हर टाकायची. कॅप्टन मीच होतो त्याच्यामुळे 2 ओव्हर टाकले. हेच पण इच्छा आहे. नाही, पेन किलर खाऊन खेळलो होतो. पण मी सांगतोय की बाबा कोणी असा प्रयत्न करू नका. मी केला तो कारण का मला स्वतःला तो एक अनुभव होता की काही गोष्टी मला माहिती असतात की आपल्या शरीरामध्ये काय घडतात काय नाही घडतात. त्याच्यामुळे हा विषय इतरांनी ऐकून फार सिरियसली घेऊन तुम्हाला जर इंजरी झाली तर रेस्ट करा आणि जोपर्यंत डॉक्टर बोलत नाही तोपर्यंत खेळू नका. हॅपीनेस देखील मुवमेंट असतात, कारण की बाळपॅच आहेत तर हॅपीनेस देखील आहे. मेमोरेबल इनिंग तुमच्या लाईफ मधली कोणती? NMPL ची 2016ची. 16. हा, मी 50 रन केले होते तेव्हा. ओके. आतापर्यंत अर्धशतक किती झळकावले, काही आठवते? NMPL ला एक झाले आणि दिवाळे गावच्या अगेन्स्ट त्याच मैदानावर एकदा झाले. कट झालं. Overall. दोन अर्धशतक आहेत. काय झालं? हा, हर्षल. येस येस येस, येतो क्लिअर आहे. हा, 2 अर्धशतक आहे त्याच मैदान, रामलीला मैदानावरच आहे. एक आपलं NMPL ला होती 2016ला आणि त्याच वर्षाला याच्या दिवाळी परेश आपला दिवाळीचा त्याच्या संघावर होता. आणि हा काय किस्सा आहे, म्हणजे ऐकायला आवडेल. मी 1-2 जणांच्या तोंडातून ऐकलं. 2015ची NMPL बॅटिंग केली आणि घरी निघून गेला होता. मला प्रश्न नाही कळाला. स्वप्नील म्हात्रे आपल्याला प्रश्न विचारतोय. 2015ला हा. NMPL फायनलला बॅटिंग केली आणि घरी निघून गेले होते. कोण, आम्ही? कॉल वगैरे येतोय, कॉल येत असेल तर नेटवर्क बफर होईल. नाही, मला कॉल येत नाहीये. माझी इथे नेटवर्क परफेक्ट आहे. नेटवर्क तुझ्या इथून बफर होतं ते. अच्छा, नाही, माझी इथे परफेक्ट आहे. स्वप्नील काय विचारतोय? येस, ओके. हा, हा, येतोय क्लिअर आहे आता. नितीन सुतार वाशी गावचा प्रश्न विचारतोय. अभय सरनी 4 बॉल मध्ये 4 सिक्स मारले होते 16ला. 12 बॉल 52 रन पाहिजे होते बघा. 12 बॉल 50 काहीतरी पाहिजे होते. वाशी गाव बरोबर टुर्नामेंट मॅच होती आणि नितीन बॉल टाकत होता. बरोबर आहे. 4 बॉल 4 सिक्स मारलेले आणि 5व्या बॉलला बाउंड्री लाईनला कॅच आउट झाला होता. आणि मॅच झाल्यानंतर नितीन आला माझ्याकडे, बोलताय तू माझं करिअर बर्बाद केलंस. जर तू 5वा पण सिक्स मारला असतास ना तर मी माझा खांदा असा टाकणार होतो आणि सांगणार होतो की मी बाहेर चाललो, माझ्या खांद्याला लागले म्हणून, कारण का मला 6 बॉल 6 सिक्स खायचे नव्हते. असं नितीनने मला सांगितलं. हो, कारण की असंख्य वेळा असं होतं की 6 चेंडूमध्ये 6 षटकार ज्या वेळेस आपण मारतो त्यावेळेस मात्र निश्चितपणे एखाद्या बॉलरची जी मनस्थिती आहे ती कधी कधी डाऊन होऊन जाते किंवा कधी कधी त्या बॉलरला खूप वाईट वाटतं. कॉन्स्टंटली जर षटकार आपण मारतोय तर. ठीक आहे, असं काय, मी बोललो ना क्रिकेटमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे की ठीक आहे, तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही आपल्याकडून चांगलंच होणार या अपेक्षेने आपण नक्कीच जातो. पण समोरचा पण त्याच ताकदीचा असेल आणि समोरचा पण त्याच भावनेने जर खेळायला आला असेल तर, आणि बोललो ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही खरं नाही हो. म्हणजे इतका इझिली कोणी पहिला बॉल पासून ते शेवटच्या 6व्या बॉल पर्यंत कोणी मारू शकतं आणि अनसर्टन आहे.
कुठला कुठला चांगला बॉलर किंवा कुठला वाईट बॉलर नाही. त्यामुळे हे हे शक्य आहे की आमच्या अगेन्स्ट पण एकदा भूषणने 6 बॉलला 6 सिक्स मारलेले आहेत आणि मी स्वतः 6 बॉल पैकी 6 बॉल 5 सिक्स खाल्लेत मी स्वतः. बरोबर. लेदर क्रिकेटमध्ये आवाज येतोय का? हा येतो येतो येतो. लेदर क्रिकेटमध्ये असा कोणता किस्सा आहे तुला खरोखर आवडतो? किस्से भरपूर आहेत पण एक असा जो खरोखर ज्यातून म्हणजे तो झहीर खान सरांचा किस्सा सोडून इतर कोणता किस्सा आहे जो तुला खरोखर तुझ्या जीवनात साठवून ठेवावा असा वाटतो? टाइम शील्ड 2016 ला आम्ही जे जिंकलो होतो, आम्ही टाइम शील्ड जी जिंकलो होतो 2016 चॅम्पियन झालो होतो. ओके. तेव्हा हर्षल मी मस्करी करत नाही, 36, 37, 38 डिग्री होतं कंटिन्युअसली, 36, 34, 38 डिग्री. त्यात आमच्या डी.वाय. पाटीलच्या बाहेरच्या ग्राउंडला मॅचेस, ड्रेसिंग रूम लिटरली भट्टी होतं, भट्टी. हो, म्हणजे एखादं अंड जरी फोडून टाकलं असतं ना तर त्याचं ऑमलेट झालं असतं, एवढं गरम. मी मस्करी नाही करत आहे. इतक्या गरमीमध्ये आम्ही आमची सिलेक्टेड टीम, तेव्हा प्रवीण तांबे IPL खेळत होता, आमचा कॅप्टन होता, तेव्हा सिद्धार्थ चिटणीसने ती टीम लीड केली होती आणि आम्ही 11 पैकी जवळजवळ 7 जण दुखणं घेऊन आम्ही करतो, इंजरी घेऊन आम्ही चालत होतो. आणि तो एक क्षण होता की आम्ही कोपअप केलं. मी त्या टुर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त विकेट्स काढल्या होत्या आमच्या टीमच्या मार्फत, रन्स पण केले होते, 100 झाली होती माझ्या मागे. आणि तो एक 2016ची ती ओव्हरऑल जी टीम होती ती फार एक सुपर बॉन्ड झालं होतं. आम्ही ते 2016 आणि आम्ही चांगल्या टीम्सला हरवलं होतं. टाटाज असेल, एअर इंडिया असेल, BPCL असेल, आम्ही चांगल्या मोठ्या टीमला हरवलं होतं. टेनिस क्रिकेट खेळतोस, कोणत्या विभागामध्ये क्रिकेट खेळायला जास्त आवडतं? टेनिस नक्कीच ग्रामीण. मी जास्त ओपनला मला फारसं नाही इंटरेस्ट आहे ओपन क्रिकेटमध्ये. म्हणजे ठाणे, नवी मुंबई, रायगड, कल्याण, नवी मुंबई आपली नवी मुंबई. हरकत नाही. खूप चांगलं वाटलं अभयदादा तुझ्याशी बातचीत करून, कारण की जे पण काही किस्से होते खरोखर ऐकण्यासाठी हा चर्चासत्र होता. आणि आज असंख्य जे आपले तुमचे मित्र नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये ते सुद्धा तुझा मुलाखत ही जाणून घेण्यासाठी आज या ठिकाणी आले. सर्वांचा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू. आणि काही असं तुझ्या मनामध्ये दडलंय का जे खरोखर बोलावं असं वाटतंय? आतापर्यंत कधी बोलला नव्हतास, परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही बोलावं असं वाटत असेल तर बोल. म्हणजे मुलाखत होणार आहे ती तर गोष्ट वेगळी आहे, परंतु काही बोलायचं असेल, अपुरं राहिलं असेल तर बोलू शकतोस. मला कॉम्प्रो हा प्रकार नाही आवडत. कॉम्प्रो जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, हा विषय मी आता बोलू का नको मला माहित नाही, कारण का बरेच जण बघतायत, पण ऍक्च्युली सगळ्यांनाच माहिती हा विषय. हे माध्यम आहे, यामध्ये तुझ्या मनामधल्या प्रत्येक गोष्टी तू शेअर करू शकतोस आणि त्या आम्ही प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. नाही, मला हा कॉम्प्रो हा प्रकार नाही आवडत, म्हणजे मनापासून नाही आवडत. कधी आवडलाही नव्हता, आताही आवडलं नाही आणि याच्या पुढे आवडणार नाही. सी एंड ऑफ द डे त्या पैशाला काय व्हॅल्यू नसते. तुम्ही जो पैसा त्या जे साईडला घेऊन तुम्ही, मला ते ॲक्च्युली फार उघडपणे नाही बोलायचं आहे, पण जी कॉम्प्रो सिस्टम, जी पद्धत आहे आपली, त्याला कुठेतरी ब्रेक लावून फक्त क्रिकेट आणि क्रिकेटसाठी आपण लढाई कशी करायची त्या मैदानामध्ये, तो पैसा थोडासा बाजूला ठेवून आपण एकत्रित येऊन आपण कसं या गोष्टीमध्ये सुधार आणू शकतो हे बघायला. मी एकदा एक संकल्पना पण दिली होती की एक स्टँडर्डायझेशन ठेवायचं की नवी मुंबईमध्ये सगळी टुर्नामेंट, जितकी पण टुर्नामेंट्स आहेत त्याचा एक स्टँडर्ड असणार की 25,000च्या वरती 1 रुपयाची टुर्नामेंट ठेवायची नाही. आणि तुमच्याकडे स्पॉन्सरकडून जो आलेला पैसा आहे त्याच्यामध्ये तुम्ही टी-शर्ट्स द्या, ट्रॅक पॅन्ट द्या, शूज द्या, आलेल्या पाहुणे म्हणजे आपले क्रिकेट प्रेक्षक, त्यांना चांगल्या खायची, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. जी टीम्स येतात त्यांना व्यवस्थित ड्रेसिंग रूम द्या, चांगली फॅसिलिटीज द्या, त्यांना चांगली जेवणाची व्यवस्था करा, त्यांना चांगल्या पाण्यात पिण्याची व्यवस्था करा, कोल्ड्रिंकची व्यवस्था करा, जेणेकरून त्या क्रिकेटला एक चांगलं, त्या ॲटमॉस्फिअर एक चांगला निर्माण होईल. आणि एंड ऑफ द डे तुम्ही बघितलं की त्या कॉम्प्रोवरून तुमच्या हातात काय येतो, म्हणजे
मला ते हा विषय पण थोडाफार एवढा विस्तारपणे मांडायची मला थोडं बरं नाही वाटत ऑनेस्टली स्पीकिंग. पण जर आपण जर ही शिस्त आपण काढली की जर आता या कमिटीने हा निर्णय घ्यावा, ते कसे करतील काय म्हणतील, की एक स्टँडर्ड ठेवायचा की टुर्नामेंट कुठल्याही क्षेत्रात असून दे नवी मुंबईमध्ये 25,000च्या वरती ती ठेवायची नाही. आणि इतरांकडून ती टुर्नामेंट तुम्ही ठेवा ना 5 लाखाची, नो डाऊट, पण तो 5 लाख रुपये तुम्ही कुठे खर्च करायचं हे तुम्ही बघा. तुम्ही कुठल्या क्षेत्रात तुम्ही खर्च करू शकता की खरंच प्लेयर्स लोकांच्या टी शर्ट्सवर, ट्रॅकवर, इतर खाण्यापिण्याच्या गोष्टीवर जर तुम्हाला करायचं तुम्ही तसं करू शकता. इतर तुम्ही कॉन्सलेशन प्राइजेस ठेवा, प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच द्या, टी शर्ट द्या, शूज द्या, ट्रॅक द्या, पैसे द्या. पण ते कॉम्प्रो सिस्टम जर तुम्ही बंद करू शकलात, जी का मला माहीत नाही होईल की नाही काळात, म्हणजे मी जोपर्यंत खेळतो तोपर्यंत तरी होईल की नाही माहीत नाही मला, तसं झालं तर माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असेल. NMPL परत चालू करण्याविषयी बऱ्याचशा प्रेक्षकांच्या मागील 10 मुलाखतींमध्ये मला प्रश्न आला होता. जेव्हा मी ग्रामीण खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या प्रत्येक वेळी मला प्रश्न विचारला तो NMPL व्हायला हवी. नक्कीच व्हायला पाहिजे. कारण की त्यामागे कारण आहे ते तुला माहिती आहे. पारदर्शकता ठेवून NMPL ही व्हायलाच पाहिजे. NMPL हे चांगलं माध्यम आहे आणि मी म्हटलं ना की हे कुटुंब आहे, हे कुटुंब अजून जवळ येण्याचं माध्यम आहे NMPL. आज इतर गावातल्या गोष्टी म्हणजे आपण बघितलं तर वाशीचा वेळ वाशीतच खेळतोय, जू गावातला वेळ जू गावात खेळतोय, तुर्ब्यातला वेळ तुर्ब्यातच खेळतोय. पण NMPLच्या माध्यमातून इकडचे तिकडचे प्लेयर येऊन एका संघात होतात, एक दुसऱ्याची मनमिळवणी होते, एक दुसऱ्याचे विचार कळतात, एक दुसऱ्याचा स्वभाव कळतो, एक दुसऱ्याच्या त्रुटी कळतात, एक दुसऱ्याचे स्ट्रॉंग पॉईंट्स कळतात, एक दुसऱ्याला मदत करण्याचा स्वभाव एक दुसऱ्यामध्ये वाढतो. त्याच्यामुळे NMPL हे होणंच आहे. त्याला तुम्ही फार कमर्शियल अँगल दिला तर मला वाटत नाही ते जास्त सोयीस्कर होईल. पण जर तुम्ही थोडासा कमर्शियल अँगल ठेवा, नाही असं नाही म्हणत नाही, पण कमर्शियल अँगल थोडासा ठेवून फक्त आपण क्रिकेटमध्ये सिलेक्टेड आणि ॲक्च्युली ऑथेंटिक हे बघा, तुम्ही एखादी चांगली गोष्ट करता, 4 लोक तुम्हाला खुश होणार, बाकीचे 10 लोक नाराज होणार. पण ह्यातून पण आपण जे नाराज आहेत त्यांना समज देऊन आणि चांगलं त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन, विश्वासात घेऊन जर आपण हे केलं तर हे सहज शक्य आहे. बरोबर. हा पुढचा किस्सा होता. अजून बरेचसे किस्से आहेत बोलण्यासारखे, परंतु एवढा वेळ आपल्याकडे आता तरी नाहीये. परंतु आपण जेव्हा लाईव्ह चर्चासत्र घेऊ त्यामध्ये भरपूर सारे किस्से, भरपूर सारे विषयांवर चर्चा होत राहतील. आता आणखी काही मनामध्ये असेल तर थोडक्यात आपण बोलून या चर्चासत्राचा समारोप करू. नवी मुंबई क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला माझी तुमच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की शिस्तीचं पालन करा. आज आपण क्रिकेटच्या माध्यमातून लोकांसमोर येतोय आणि जेव्हा आपण क्रिकेटमध्ये ग्राउंडवर जेव्हा उतरतो तेव्हा आपण फक्त एक इंडिव्हिज्युअल, जर मी माझंच म्हणणं घेतलं की मी इंडिव्हिज्युअल अभय वाघमारे व्यक्ती म्हणून उतरत नसतो, तर मी एक संघाचा प्रतिनिधी, एका शहराचा प्रतिनिधी म्हणून मी उतरत असतो. त्याच्यामुळे त्या पूर्ण शहराच्या ह्याची जबाबदारी माझ्यावर असते. त्याच्यामुळे ती शिस्त आतमध्ये तो आतून ते येऊन द्या आणि क्रिकेटला कसल्याही पद्धतीने गुंतवणूक कधी ऑन फील्ड की ऑफ फील्ड करू नका. बस एवढं सांगायचं. एक जाता तर शेवटचा प्रश्न आशिष पाटील यांचा घेऊया. वुड यू लाईक टू लीड नवी मुंबई इन ओपन क्रिकेट? आय वुड लाईक टू लीड. नक्कीच आवडेल, पण मी कोण आशिष पाटील नाही का? आशिष. पण मी नवी मुंबई 11 मध्ये बसतो का? हा एक मोठा प्रश्न आहे, परंतु आहे माझ्या मताने नवी मुंबई 11 मध्ये तू बसणं आहेस. कारण की नवी मुंबई विभागातून पहिला आंतरराष्ट्रीय दौरा केलेला खेळाडू तू आहेस आणि त्याचबरोबर खूप सारा अनुभव तुझ्या पाठीशी आहे, टेक्निक्स तुझ्याकडे आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये तुझं प्राधान्य चांगलं असतं, मोटिवेशन्स असतं. त्यामुळं आणि टीमला सांभाळून घेण्याची जी कला तुझ्याकडे आहे, जी जबाबदारी तू पार पाडतोस ती स्तुत्य आहे. मी नेहमी पाहतो समालोचनासाठी ज्या वेळेस मी तुझ्या टीमसाठी समालोचन करतो किंवा तुमची टीम ज्या स्पर्धेमध्ये असते, योगायोगाने मी तिथं असतो, त्यावेळेस देखील मी या गोष्टीचा नेहमी उल्लेख करतो की टीमचं जे मॅनेजमेंट आहे किंवा टीम सांभाळून घेण्याची
जी कला आहे ती अभय वाघमारेकडून शिकायला पाहिजे. थँक्यू. डेफिनेटली जाता जाता आपण पाहतोय हे लॉकडाऊन चर्चा सत्र आहे. लॉकडाऊन सर्वीकडे सुरू आहे. कोविड-19 कोरोना व्हायरसने आज पूर्ण जगामध्ये थैमान घातले. यामध्ये तू समाजसेवेचा ध्यास पूर्ण करतोयस, परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने तू नवी मुंबईकरांना आणि संपूर्ण जगवासियांना काय संदेश देशील? कोविड-19 हा जगभरात पसरलेला रोग आहे आणि येणाऱ्या काळात फर्स्ट लॉकडाऊन जेव्हा 24 मार्चला अनाऊन्स झाला होता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत, ते आज 18 मे आहे. म्हणजे ऑलमोस्ट आज आपण 52-53 दिवस झालेले आहेत आणि येणाऱ्या 31 तारखेपर्यंत पण सुद्धा हा लॉकडाऊन आहे. एकंदरीत मला जर पर्सनली विचारताय तर मी सांगतोय की हा व्हायरस सहजासहजी या पृथ्वी तलावरून जाणाऱ्यापैकी नाही आहे. त्याच्यामुळे सरकारने, राज्य शासनाने, केंद्र शासनाने आणि आपल्या पालिका प्रशासनाने जे काही निर्बंध लावलेले आहेत, जे काही उपाययोजना आखलेल्या आहेत, त्याचा तुम्ही काटेकोरपणे जर पालन केलं तर मी सांगतोय की हा कोरोना फार ह्याचा प्रादुर्भाव अजून होणार नाही. पण आपलं अडचण हे होते की बऱ्याच गोष्टी आपण सहज घेतोय. म्हणजे मास्क न घालणं, सोशल डिस्टन्सिंग न ठेवणं, हात वारंवार. अरे कोरोना झालेल्या व्यक्तीला तुम्ही हात जरी लावला तरी तो हात जोपर्यंत तुम्ही तुमच्या नाकातोंडात जात नाही तोपर्यंत तुम्हाला तो होणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही वारंवार हात धुवा, घरात स्वच्छता राहा. बाहेर गेल्यानंतर, बाहेरून आल्यानंतर तुम्ही जी काय तुम्हाला सॅनिटाईज करायचं आहे, तुमचे शूज झाले, तुमचे कपडे झाले, ते व्यवस्थित करा. आणि आता प्रशासनाने जे नियम लागलेले आहेत की सोशल डिस्टन्सिंग ठेवा, घरातून बाहेर अनावश्यकरित्या पडू नका, बाहेर भटकू नका. कारण का हा फक्त काय तुम्ही आणि मी नाही, अख्खा हा देश, अख्खा संसार लॉकडाऊन झालेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आपण जर ही प्रशासनाला जर मदत केली घरी राहून आणि यांचे निर्बंध पाळून, तर येणाऱ्या काळात नक्कीच आपण कोरोनासारख्या या महामारीवर आपण मात देऊ शकतो, असं मला फार दृढ विश्वास आहे. तुझं सध्या शेड्यूल कसं चालू आहे? कारण की तू समाजसेवा करतोयस, तुला बाहेर राहावं लागते, जरी तू संदेश देत असलास तरी तुझे प्रिकॉशन्स आणि तुझं रुटीन कसं? सकाळी मी फार काही लवकर उठत नाही. आरामशीर सावकाश उठतो. 8-9 वाजता वगैरे उठून आपलं जे काही डेली आपलं नाश्ता वगैरे करून समजा आम्ही एव्हरी अल्टरनेट डे काय करतोय, आम्ही 350-400 लोकांचं जेवण करतोय आणि अल्टरनेट आम्ही जे मुख्य जनावर आहेत त्यांना पण आम्ही हे करतोय. मग त्याची आम्ही प्रिपरेशन करतो. मी फोनद्वारे माझा मित्र आहे वैभव, त्याच्या माध्यमातून आणि बाकीचे जे आमचे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ते चॅनलाइज करतो की आज किती लोकांचं जेवण आहे. मग त्या पद्धतीने ते ऑर्डर देणं, ते व्यवस्थित बनतंय की नाही त्याची शहानिशा करणं, ते पॅक झालं की नाही, परत ते पॅक होऊन झाल्यानंतर ते गाडीमध्ये डिस्पॅच झाले की नाही, आहे त्या लोकेशनवर आले की नाही. तर ह्याच्यामध्ये हा दिवस निघून जातो. आणि अल्टरनेट सांगितल्याप्रमाणे की मी मुक्या जनावरांसाठी पण आम्ही खाण्याची व्यवस्था केली आहे. त्याच्यामुळे माझा बऱ्यापैकी दिवस जातोय. प्रिकॉशन्स कशा पद्धतीने असतात? मी मास्क घालतो. फर्स्ट ऑफ ऑल मास्क घालतो. बाहेर निघताना मी ग्लव्ज पण घालतो. जर समजा कुठे काही देवाणघेवाण करायची असेल तर ग्लव्ज घालतो. सॅनिटायझर गाडीमध्ये असतं, तर समजा ग्लव्ज नसेल तरी घातले तरी मी वारंवार गाडीत बसताना किंवा गाडीतून उतरताना मी हात माझा सॅनिटाईज करतो. आणि मी आत्तापर्यंत मी कोणालाही हात लावला नाही. आत्तापर्यंत जोपर्यंत आपण दुकानात काय वस्तू घेतल्या आहे अजून कोणाला शेक हँडसुद्धा केलेलं नाही आहे मी. त्याच्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन पण मी काटेकोरपणे करतो आहे आणि गर्दीच्या ठिकाणी जात नाही आहे. आणि एखाद्या ठिकाणी गेलोच किंवा वस्तूला एखाद्या हात लावला तर तो व्यवस्थित साबणाने किंवा सॅनिटायझरने तो हात साफ करून बाहेरून आल्यानंतर आपले कपडे गरम पाण्यात किंवा इतर साध्या थंड पाण्यात का होईना पण डेटॉलच्या पाण्यात ते घालून ते भिजवून ठेवून मग ते धुवायचं स्वतः व्यवस्थित गरम पाण्याने आंघोळ करून. आणि मी असं तुम्ही जर प्रिकॉशन्स घेतले तर तुम्हाला कोरोना तुमच्या आजूबाजूला पण येणार नाही. तुम्ही जर निष्काळजीपणाने वागला तरच तो कोरोना तुम्हाला होऊ शकतो, तुमच्या मागे लागेल. 15 सेकंदाची वेळ आहे आपल्याकडं, वेळ संपते. आता खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल. आपलं मनापासून आभार.